बदलापूरचा कात्रप तलाव परिसरात रामनवमी निमित्त श्रीराम भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सूरदास पाटील, रोहन पाटील, प्रथमेश पाटील आणि हरेश पाटील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला कात्रज परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते। बदलापूरमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। कात्रपमध्ये सुद्धा पाटील कुटुंबियांकडून रामनवमी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या भव्य श्रीराम भजन संध्या कार्यक्रमात श्री गणेश पूजन, सरस्वती पूजन, प्रभू श्रीराम जानकी पूजन, प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता मातेचं साक्षात स्वरूप दर्शन, नृत्य फुलांचा वर्षाव, पवनपुत्र हनुमान यांचे भव्य नृत्यात्मक आणि आकर्षक दिव्य स्वरूप, शंकर पार्वती यांचे सुंदर भव्य आणि नृत्य, आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर या कार्यक्रमात राधिका सूर संगमाच्या नीरजा मिश्रा, वितांशा तिवारी, प्रकाश राणा, नीलम दुबे यांनी प्रभू श्रीरामाचे सुगम भजन सादर केले। या भजनाच्या तालावर भाविक प्रभू श्रीरामांच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। अनेकांनी तर मंचावर येऊन भजनाच्या तालावर ठेका धरला होता। आज प्रभू श्रीरामच्या जन्मोत्सवासाठी रोहन पाटील यांनी आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीने आमंत्रण देण्यात होतं परिसरामध्ये की रामनवमीचा कार्यक्रम भव्य दिवस झाला पाहिजे। म्हणून या ठिकाणी सायंकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत 1,500 ते 2,500 पब्लिकनी हजेरी लावलेली आहे आणि आज प्रकाशजी राणा यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे। आणि या ठिकाणी एक महिला सिंगर आहे, त्यांनी बदलापूरच्याच आहे आणि स्थानिक कलाकार असल्यामुळे त्यांनी देखील कार्यक्रमाची शोभा वाढवली असं त्यांनी या ठिकाणी कला सादर केलेली आहे। कलाकार अनेक होते, अनेक कला या ठिकाणी सादरीकरण झाल्या, परंतु आयोजन हे खूप मोठं, त्यामुळे रोहन पाटील, हरेश पाटील, प्रथमेश पाटील, सूरदास पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की परिसरामध्ये त्यांनी इतक्या मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम पार पाडला।